मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात वाल्मिक कराडवर दाखल असलेल्या मकोका खटल्याची आता बीड न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। सीआयडीचे अधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। व्हीसीद्वारे कराडला हजर करण्यात येणार असल्याचं कळतंय। 21 दिवसांची एसआयटी कोठडी संपल्यानंतर आज वाल्मिक कराडला पुढील सुनावणीसाठी बीड न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे। काल सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपींचा एकत्रित एक व्हिडिओ समोर आल्यानंतर आता आज होणाऱ्या या न्यायालयीन सुनावणीला विशेष असं महत्त्व प्राप्त झालंय। या व्हिडिओच्या अनुषंगाने आज न्यायालयामध्ये काही नवीन बाबी समोर येतात का याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि आजच्या सुनावणीनंतर वाल्मिक कराडला एसआयटी कोठडी ही वाढवून मिळते की त्याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी होते याचा निर्णय सुद्धा आज होणार आहे। आणि म्हणूनच बीड न्यायालयामधल्या आजच्या या संपूर्ण प्रक्रियेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे। तर वाल्मिक कराड संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे। आज बीड न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात येणार आहे। मात्र गेल्या वेळी त्याला न्यायालयामध्ये आणताना त्याच्या समर्थकांनी जसा गोंधळ घातला होता आणि शहरामध्ये एक प्रकारे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक मागवलेली होती। तेव्हा असं वातावरण यावेळी तयार होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुनावणीसाठी वाल्मिक कराडला व्हीसीद्वारे पुढे आणण्यात येणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी पार पडेल असं कळतंय। त्यामुळे सगळी प्रक्रिया कोर्टाची नेमकी कशी होती हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर या संदर्भातली एक पुढे महत्त्वाची बातमी येते। वाल्मिकला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। वाल्मिकला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची ही महत्त्वाची बातमी कळतेय। बीड न्यायालयामधून ही मोठी बातमी येते। वाल्मिकला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी असणार आहे। एसआयटीची आधी कोठडी होती ती आज संपलेली आहे। त्यामुळे एसआयटी कोठडीमध्ये वाढ होतीये का की न्यायालयीन कोठडी मिळतेय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना ही मोठी बातमी येते। आता वाल्मिक कराडला 14 दिवसांची ही न्यायालयीन कोठडी असणार आहे। त्यामुळे इथून पुढे कोर्टाची सगळी प्रक्रिया कशा पद्धतीने जाते, पुढे कशा पद्धतीने वाल्मिकची चौकशी होती आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। विशाल, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी वाल्मिकला मिळाल्याचं कळतंय, काय तपशील आहेत? अगदी खरं आहे। वाल्मिकवर मकोका लावण्यात आलाय आणि खंडणी गुन्ह्यानंतर एसआयटीने त्याला खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक केली होती आणि 7 दिवस त्याची या सगळ्या प्रकरणात चौकशी करण्यात आली आणि आज पुन्हा त्याला कोर्टात हजर करण्यात आलं। यावेळेस कोर्टात काही पुरावे सरकारी पक्षाने दाखल केले। मात्र आता एसआयटी कस्टडीची गरज नसल्याचं वाल्मिकच्या वकिलांनी सांगितलं। आतापर्यंत जो तपास झालाय तो पूर्ण झालेला आहे आणि इथून पुढे कुठल्या तपासाची गरज नाही असं त्यांनी मांडलं। तर सरकारी वकिलांनी सुद्धा काही गोष्टींचा तपास करायचा आहे अशा पद्धतीची मागणी केली। मात्र या सगळ्या सवाल जवाबाअंती आता वाल्मिकला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळणार आहे। वाल्मिकवर मकोका आहे त्यामुळे त्याला जामीन मिळेल याची दुरापास्त शक्यता नाही। मात्र ऍटलिस्ट वाल्मिक आता जामिनासाठी अर्ज करू शकतो। मात्र मकोकाच्या तरतुदीनुसार 90 दिवसांपर्यंत या कुठल्याही प्रकारात जामीन मिळत नाही। सरकारी पक्षाचा यावेळेस पूर्णतः एसआयटी कोठडी घेण्याचा प्रयत्न होता। काल जो व्हिडिओ पुढे आला होता त्यात ते सगळे आरोपी एकत्र होते। मकोका लावण्यात आलाय, हा सगळा प्रकार संघटित गुन्हेगारीचा आहे असं मांडण्याचा सुद्धा सरकारी वकिलांनी प्रयत्न केला। मात्र या सगळ्यानंतरही आता कोर्टानं वाल्मिकला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिलेली आहे। यापुढे आता वाल्मिकचे वकील जामिनासाठी अर्ज करतात काय किंवा सरकार या जामिनाला कसा विरोध करतो, पुन्हा न्यायालयात काही वेगळा अर्ज सादर करतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र तुर्तास वाल्मिकला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली असं आपण म्हणू शकतो। अनुपमा, अगदी विशाल, जो काल व्हिडिओ पुढे आलेला होता, काय त्या व्हिडिओची सुद्धा या सुनावणी दरम्यान दखल घेण्यात आली का? त्या संदर्भात काही अपडेट्स? अजून बरीच माहिती यायची आहे। मात्र या व्हिडिओबाबत सुद्धा चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। या व्हिडिओबाबत एसआयटीनं एक अर्ज कोर्टामध्ये सादर केला आणि हे सगळे आरोपी म्हणजे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आणि खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी हे सगळे एकत्र होते आणि ज्या दिवशी खंडणीसाठी फोन करण्यात आला त्याच दिवशीचा व्हिडिओ आहे। सकाळी 10 वाजता खंडणीसाठी फोन करण्यात आला, त्याच्यानंतर 11 वाजता तिथं सगळे आरोपी जमले आणि त्यानंतर 2:30 वाजता दुपारी सुदर्शन गुले हा मसाजोग इथं कंपनीत गेला होता आणि तिथं कंपनी बंद पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केला। अशा सगळ्या पद्धतीची चर्चा यावेळेस झाली आणि सरकारी वकिलांनी ही बाजू मांडण्याचा प्रयत्न केला अशी आपल्याला माहिती मिळते। मात्र थोड्याच वेळात सरकारी वकील नक्की काय झालं याबाबतची सगळी मांडणी बाहेर कोर्टाबाहेर येऊन करेल। सरकारी वकिलांनी जीही काही मुद्दे आज मांडले होते ते कोर्टानं काही प्रमाणात मान्य केले, मात्र काही प्रमाणात पेटाळले असल्याचंही कळते आणि त्याचमुळे वाल्मिकच्या वकिलांनी जी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती ती न्यायालयीन कोठडीची मागणी आज कोर्टानं मान्य केली, पूर्ण केली असं आपण म्हणू शकतो। अनुपमा, अगदी विशाल, आणखी एक महत्त्वाची बाब ती म्हणजे एसआयटी कोठडीची आता गरज उरलेली नाही असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा नेमकं काय म्हणायचं आहे? कारण अजूनही चौकशी तर पूर्ण व्हायची आहे आणि एसआयटीला अजून काही गोष्टींबाबत खुलासे हवे असतील तेव्हा
तेव्हा या गोष्टीकडे कसं पाहायचंय? एक दोन गोष्टी यात महत्वाच्या ठरतात की एसआयटी कोठडीत जेव्हा वाल्मिक होता त्यावेळेस खंडणीच्या गुन्ह्याचा सुद्धा तपास सुरू होता आणि सोबत खुनाच्या गुन्ह्याचा सुद्धा तपास सुरू होता. वाल्मिकचा या खुनाच्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचा आरोप एसआयटीने केला होता आणि त्या दृष्टीने इतर जे आरोपी आहेत त्यांच्यासोबत वाल्मिक होता, सह आरोपी होता म्हणून कोर्टात मांडणी केली होती आणि त्याची कोठडी घेण्यात आली होती. आता या संपूर्ण प्रकरणात चौकशी झाली असल्याचं कदाचित एसआयटीने सांगितलं असावं, मात्र अजूनही काही गुन्हे आहेत जे वाल्मिकवर सिद्ध व्हायचे आहेत. या संदर्भात आता वाल्मिकलाही खुनाच्या गुन्ह्यात म्हणजे खुनातील सह आरोपीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाली असं आपण म्हणू शकतो. मात्र एक गोष्ट महत्वाची की आणखी जर काही पुरावे सादर केले, नव्या गुन्ह्याचे काही पुरावे जर कोर्टात सादर करण्यात आले तर त्या गुन्ह्यात एसआयटी वाल्मिकला अटकही करू शकते. न्यायालयीन कोठडी म्हणजे वाल्मिकची सुटका नाही असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. काही वेगळे अर्ज सुद्धा एसआयटी आता कोर्टात करू शकते आणि त्या दृष्टीनं चौकशी करण्याची मागणी करू शकते आणि त्या दृष्टीनं कोर्टातनं पुन्हा एकदा कोठडीची मागणी केल्या जाऊ शकते. तुर्तास ही जी न्यायालयीन कोठडी मिळाली, आपण बघितलंय की गेल्या वेळेस वाल्मिकला खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाली होती आणि त्यावेळेस खुनाच्या गुन्ह्यात सह आरोपी करून वाल्मिकला एसआयटीने अटक दाखवली होती आणि पुन्हा त्याची एसआयटी कोठडी घेतली होती. आता नव्यानं सरकारी पक्ष काय अर्ज दाखल करतो किंवा काही पुरावे त्यांच्याकडे आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हे पुरावे आज दुपारपर्यंत सुद्धा एसआयटी कोर्टात दाखल करू शकते, पुन्हा सुनावणी घेण्याची विनंती करू शकते आणि पुन्हा वाल्मिकला अटक दाखवल्या जाऊ शकते. मात्र तुर्तास एसआयटीकडे नक्की याबाबतचे कुठले पुरावे आहे, काय आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अनुपमा. अगदी विशाल, काय एकंदरीतच वातावरण आहे देशमुख कुटुंबियांचं? काय न्यायालयीन कोठडी आता त्याला मिळाल्यानंतर काही प्रतिक्रिया मिळतीये का? कारण ते जाणून घेणं सुद्धा महत्वाचं आहे. मागणी सातत्यानं होतीये जन आक्रोश मोर्चांमधून सुद्धा. एकतर आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सगळं चालावं अशा प्रकारची सुद्धा मागणी होतीये. न्याय त्याशिवाय जलद मिळणार नाही आणि न्यायासाठी एल्गार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जन आक्रोश मोर्चाद्वारे केला जातोय. काय वाटतंय या न्यायालयीन कोठडी नंतर देशमुख कुटुंबियांची काही प्रतिक्रिया? खरं तर देशमुख कुटुंबीय सातत्यानं सांगतायत की आम्हाला न्यायाची अपेक्षा आणि ज्या पद्धतीने सीआयडी किंवा एसआयटीचा तपास सुरू आहे त्यावर ते समाधानी असल्याचं ते सांगताय. मात्र अजून तपास जलद गतीने व्हावं असंही त्यांचं म्हणणं आहे. काल हा जेव्हा व्हिडिओ समोर आला होता तेव्हा त्यांनी पुन्हा आपली भूमिका मांडली होती. पहिलेपासून आम्ही आरोप करतोय की सगळे आरोपी सोबत आहे आणि वाल्मिक कराड त्यांचं नेतृत्व करत. आता हीच बाब या व्हिडिओच्या माध्यमातून अधोरेखित झाल्याचं त्या सगळ्यांचं म्हणणं होतं आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. आता या सगळ्या प्रकरणानंतर त्यांची कुटुंबाची भूमिका काय असतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण वाल्मिक जेलमधनं सुटू नये तर त्याच्यावर कडक कारवाई व्हावी, हे सगळं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवं ही सातत्यानं मागणी होते. इतकंच नाही तर आज सकाळी धनंजय मुंडे सुद्धा यांनी सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालावा आणि खटला चालवून जेही कोणी याचे दोषी असेल त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा पद्धतीची मागणी केलेली आहे. तर रस्त्यावर आपण आक्रोश पाहिलाय की जोपर्यंत या सगळ्या आरोपींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, आक्रोश कायम राहील अशा पद्धतीची भूमिका आंदोलकांनी, जारंगे पाटलांनी, सुरेश धस या सगळ्यांनी घेतलेली आहे. या सगळ्यानंतर आज वाल्मिकला जी न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे याकडे महत्वाचं ठरतंय. कारण एसआयटीनं खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक केली होती. 7 दिवस खुनाच्या गुन्ह्यातली ही कोठडी होती. याबाबतचा सगळा तपास संपलाय का आणि संपला असेल तर इथून पुढे वाल्मिकची काय चौकशी करायची आहे, एसआयटी नक्की कुठले पुरावे आता पुन्हा दुपारनंतर कोर्टात मांडणार आणि काय अर्ज करणार या दृष्टीने पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण ठीक. विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते.